नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बघणार आहोत की आम्ही एका बायोमेट्रिक डिव्हाइसचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि EM लॉकचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. ते कशारीत्या केलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण हे ESSLचं K30 नावाचं मॉडेल नंबर असलेलं एक डिव्हाइस यूज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बायोमेट्रिक आपण त्या घरच्यांचं तिथलं जे क्लायंट आहे त्यांचं सर्वांचं बायोमेट्रिक त्या मशीन थ्रू केलेलं आहे. जेणेकरून बायोमेट्रिक फिंगर त्याला टच केलं, ॲक्सेस झाला की आपलं लॉक ओपन होईल EM लॉक. तर अशा प्रकारे त्याची वायरिंग वगैरे केलेली आहे मित्रांनो. त्याचे डिव्हाइसची जी बेसिक डिटेल्स आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर या साईडवर आम्ही हे बघा हे अशा प्रकारे लॉक लावलं आहे. हे EM लॉक जे आहे हे बघा पडदीवर लावलं आहे. त्याच्यानंतर त्याचा मॅग्नेटिक जे आहे, हा जो डोअर आहे तो लोखंडी डोअर होता. त्यासाठी त्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे आम्ही तिथं पत्रा मारला, प्रॉपर त्याला वेल्ड केला. त्यानंतर त्याच्यावर लॉक लावलं आणि ते एकदम योग्यरित्या मग वर्क करायला लागलं. जेणेकरून त्याने आम्हाला कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण केला नाही परत. तर अशा प्रकारे ते योग्यरित्या झालं. त्याची वायरिंग वगैरे एकदम योग्यरित्या झाली. यामध्ये 3+1ची आम्ही वायर यूज केलेली आहे आणि त्याला 12 वोल्ट 1.5 अँपिअरच्या ॲडॅप्टरने पॉवर दिलेली आहे. दोघी साईडला बेलपुश लावलं आहे, एक ग्राउंड फ्लोअरला आणि एक फर्स्ट फ्लोअरला, जेणेकरून त्यांना घराच्या बाहेर येऊन लगेच ते ऑपरेट करून खालून डोअर ओपन झालं पाहिजे. कारण की ते ग्राउंड फ्लोअरला त्यांचा मेन एंट्री आहे, ती त्यांनी इथून घराच्या बाहेरनी आउटडोअरनी लगेच ओपन झाली पाहिजे, असं आम्ही त्यांचं प्रोव्हिजन केलेलं आहे. तर इथं आम्ही सर्व वर्किंग वगैरे करून बघितलं. याची जी आपण बायोमॅट्रिकमध्ये ॲड करतो फिंगर, त्याची व्हिडिओची एक लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर कार्ड कसं ॲक्सेस करायचं ते पण आपण त्यामध्ये दिलेलं आहे. बेलपुशचं कनेक्शन, डायग्राम आणि आपण बायोमॅट्रिक डिव्हाइसला कशाप्रकारे वायरिंग केली याची संपूर्ण डायग्राम सोबत सर्व इन्स्टॉलेशन सेटअप कसा आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नोट केलेलं आहे. त्याची PDF वगैरे सर्व त्याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्यापर्यंत त्वरित व्हिडिओ पोचले पाहिजे. थँक्यू.